नागजीरा अभयारण्य में बाघ छुट्टी मनाने गए थे। पर्यटकों को बाघ बहुत कम दिखाई देते हैं। बाघों की छुट्टी मनाने जाने से पर्यटकों को भगाने से जिप्सी और गाइड की नौकरी चलेगी। नवेगांव नागजीरा अभयारण्य में बाघ के दर्शन दुर्लभ है। अभयारण्य में बाघ छुट्टी मनाने गए हैं। बाघ दिखाई न देने के कारण पर्यटक वापस लौट रहे हैं। नियोजन के अभाव में स्थानीय जिप्सियों और गाइडों का रोजगार छिन रहा। भंडारा जिला प्राकृतिक संसाधनों से समृद्ध है और नवेगांव नागजीरा वन्य जीव अभयारण्य का घर है, लेकिन अब यह अभयारण्य पर्यटकों से भर गया है और स्थानीय लोग अपनी नौकरियां खो रहे हैं। मई का महीना शुरू हो चुका है। पर्यटक जंगल सफारी पर जाकर गर्मियों का आनंद ले रहे हैं। सकोली तालुका के पीटेजारी गेट पर एक समय पर्यटकों की भारी भीड़ होती थी, लेकिन अब चूंकि यहाँ के बाघ छुट्टियों पर चले गए हैं, इसलिए बाघों का दिखना दुर्लभ हो गया है और अब तो पर्यटक भी यहाँ से दूर हो गए हैं, मानो जंगल का राजा छुट्टी पर चला गया हो। स्थानीय लोगों की भी नौकरियां चली गई। वन विभाग की योजना के अभाव और भीषण गर्मी के कारण जंगल में चारे की कमी के कारण शाकाहारी जानवर गाँव की ओर भाग रहे हैं। उनका पीछा करने वाले बाघ भी आरक्षित वन छोड़ रहे हैं। अब जिले में ऐसी स्थिति उत्पन्न हो गई है। बाघ अभयारण्यों की वजह गांव के पास दिखाई देने लगे हैं। तो इस संबंध में स्थानीय विधायकों और कांग्रेस नेताओं ने भी खेद व्यक्त किया है। नवेगांव नागजीरा अभयारण्य में पर्यटन बढ़ाने के लिए अधिकारियों को निर्देश पहले ही दिए जा चुके हैं। प्रदेश में सरकार पंगु हो गई है और सरकार में बैठे अधिकारी चारा खा रहे हैं, इसलिए इसे नजरअंदाज किया जा रहा। इसलिए अब वन विभाग को इस ओर ध्यान देने की जरूरत है और इस बात पर ध्यान देने की जरूरत है कि पर्यटन को कैसे बढ़ाया जा सकता है। मी अतुल भांडारकर, नवेगाव नागजीरा अभयारण्याचा एक रेग्युलर पर्यटक। मी इथे दरवर्षी अभयारण्याला भेट द्यायला येतो। माझी अपेक्षा असते की दरवेळेस मला इथे व्याघ्र दर्शन होईल, पण मागील वर्षीपासून खूप निराशापदरी पडत आहे। माझ्यासोबत व्याघ्र दर्शनासाठी नवेगाव नागजीरा अभयारण्यामध्ये दूरदूरचे पर्यटक येतात, नागपूरचे येतात, पुण्याचे येतात, मुंबईचे येतात। त्यांच्या पण पदरी निराशा पडत आहे। माझी अशी वन विभागाला अशी विनंती आहे की त्यांनी व्याघ्र संवर्धनासाठी, तृणभक्षी प्राण्यांच्या संवर्धनासाठी काही ठोस उपाययोजना कराव्या, जेणेकरून इथल्या स्थानिक नागरिकांना, स्थानिक गाईडला, स्थानिक जिप्सी धारकांना त्याचा फायदा होईल, त्यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न सुटेल अशी अपेक्षा करतो। आणि पुनश्च एकदा वन विभागाला अशी विनंती करतो की व्याघ्र प्रकल्पाला कुठेतरी पर्यटनाचे साधन म्हणून आणि त्यांच्या याच्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी व्याघ्र प्रकल्पाला एक नवीन संजीवनी देण्याचे कार्य करावे अशी मी त्याची अपेक्षा करतो। माझे नाव रितेश कांबळे। मी एक वन्यजीव प्रेमी आणि तसेच वाईल्डलाईफ टुरिझम ऑर्गनायझरचं मी म्हणून काम करतो आहे। मागच्या वर्षीप्रमाणे ह्या वर्षी नागजीरा अभयारण्यामध्ये पर्यटकांची गर्दी कमी पाहायला मिळत आहे। जास्त पसंती आज ताडोबा आणि पेंचकडे जास्त पर्यटक वळलेले आहेत। त्याचं कारण म्हणजे नागजीरामध्ये वाघ न दिसणे, दुसरे वन्य प्राणी न दिसणे, ह्या कारणांमुळे पर्यटक इथं दुसऱ्या अभयारण्याकडे जास्त वळलेला तुम्हाला दिसेल। आज पर्यटक नसल्यामुळे पूर्ण नागजीरा अभयारण्यातल्या ज्या गेट्स आहेत, पीटेजरी गेट, चोरखमारा गेट, ह्या सगळीकडे सुकसुकाट दिसून येत आहे। तर ह्या गोष्टी घडायला नकोत म्हणून वन विभागाने ह्याकडे जातीने लक्ष द्यायला पाहिजे, ज्यामुळे पर्यटक नसतील तर बाकीचे गाईड्स आणि जे रोजगार आहे जिप्सीवाल्यांचा तो हिरावून गेलेला आहे आणि तो हिरावून न जाता ह्यासाठी वन विभागाने जातीने लक्ष देऊन त्याच्यावर उपाययोजना करायला हवी अशी माझी अपेक्षा आणि विनंती आहे। पण आता दिवसेंदिवस पर्यटकांची संख्या कमी झालेली आहे। तिथल्या स्थानिक लोकांना जे गाईड्स आहेत किंवा जिप्सी चालते म्हणून तेव्हा रोजगार कमी झालेला आहे। आणि ते जाऊन आले आहे काल तर सकाळला एकही पर्यटक नव्हता, सायंकाळला 2-3 जिप्स्या गेल्या आणि दररोज प्रकार होऊन राहिला आणि वाघ दिसत नाही म्हणून पर्यटक येत नाही त्या ठिकाणी। त्यांचं म्हणणं आहे की जे अधिकारी आहेत ते लक्ष देत नाही किंवा त्याच्याकडे नव्याने काही करत नाही, त्यामुळे वाघही दिसत नाही किंवा जंगलामध्ये चारा नाही म्हणून जे जनावरं आहेत ते शेताकडे जातात आणि वाघ त्याच्या मागे जातात। कुठेतरी याच्यामध्ये उपाययोजना करावी जेणेकरून स्थानिकांना रोजगार मिळेल। या संदर्भात एक चांगला प्रश्न उपस्थित केला। आता मी जे काही आकडे मागच्या काळात घेतलेत, या नागजीरा नवेगाव अभयारण्यामध्ये गेल्या वर्षाला 36,000 लोक आली अशा पद्धतीची नोंदी त्या विभागांकडे आहे। पण आपण जे काही मुद्दे आता उपस्थित केलेत, वाघ दिसत नाही, कधी तर सुविधा नाही,
या गोष्टीच्या बद्दलची दखल आम्ही घेतलेली आहे. तिथं फॉरेस्ट पर्यटन, त्याला लागणाऱ्या सुविधा त्या करायचा एक प्लॅन आम्ही केलेला आहे. त्याला वन्यजीव विभागाचे जे PCC आहेत त्यांना आम्ही या सगळ्या सूचना दिल्यात. मंत्र्यांना पण आम्ही पत्र पाठवलं आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की आम्ही नागझिरा नवेगाव अभयारण्याला पर्यटक मोठ्या प्रमाणात येईल या पद्धतीच्या सुविधा आम्ही उपलब्ध करू, अशा पद्धतीचं आश्वासन आम्हाला दिलेलं आहे. आमचा स्वतः सरकारकडे आणि विभागाकडे पाठपुरावा चालू आहे. कसं आहे, या सरकारमध्ये आपण तर आता फील्डची गोष्ट करतो आहे, मंत्रालयातले अधिकारी यांचं ऐकत नाही अशी परिस्थिती आहे. अधिकारीच त्या ठिकाणी भ्रष्टाचार करतात आहेत. स्वतः अजित पवारांनी एका पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं की कलेक्टर्स, IAS अधिकारी, IPS अधिकारी हे भ्रष्टाचार करतात आहेत, पैसे खातात आहेत, अशा पद्धतीचं राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनीच त्याला आयडेंटिफाय केलेलं आहे. म्हणजे हे किती लाचार सरकार आहे की यांच्या मंत्रालयात बसलेले अधिकारी भ्रष्टाचार करतात, राज्यात बसलेले अधिकारी भ्रष्टाचार करतात आणि हे सरकार काहीच करू शकत नाही. तर एवढी निंदू सरकार, अपंग सरकार या महाराष्ट्रामध्ये कधी नव्हे आपण पाहिलेली आहे. त्यामुळे तुमचं जे म्हणणं आहे की अधिकारीच लक्ष देत नाही, तर त्याचं कारणच आहे की अपंग सरकार या महाराष्ट्रात आलेली आहे. 3 तोंड 3 बाजूला आहे आणि त्याचाच परिणाम महाराष्ट्रातली जनता भोगते आहे.